एकदा स्वागत। नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या बोरगाव परिसरात भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवलेत। आज सकाळी 9:55 वाजल्यापासून 4 वेळा हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। प्राथमिक माहितीनुसार सौम्य तीव्रतेचे भूकंपाचे धक्के होते। यामध्ये जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही अशी प्रशासनाने माहिती दिली आहे। दरम्यान या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। तरी बातमी आपण पाहतोय, नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यात बोरगाव परिसरात भूकंपाचे 4 सौम्य धक्के बसलेत। सकाळी 9:55 वाजल्यापासून 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेत। याची तीव्रता सौम्य होती। जीवितहानी किंवा वित्तहानी यात झाली नाही अशी माहिती कळते आहे। दरम्यान पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचं सत्र हे कायम आहे। आज सकाळी 10:58 सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवलाय। मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातल्या कासा आणि धुंदलवाडी परिसरात हे हादरे स्पष्टपणे जाणवले। गेल्या काही वर्षांपासून या भागात लहान मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचं वृत्त आहे। तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे।